तर आपण पाहिलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आज पुण्यामध्ये पदाधिकारी बैठका घेतात, त्यातच त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। पुढच्या बातमीकडे, प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। प्रशांत कोरटकर भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा सापडू शकतो असंही राऊत म्हणाले। हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना, आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील। उद्या आम्ही म्हणायचं पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा। भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही। माझं पूर्ण व्हायचं आहे, होऊ शकत नाही। इतकं सक्षम पोलीस आहेत फडणवीसांचे। ज्या दिवशी त्याला हायकोर्टाने जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता। ही नागपूर पोलिसांची जबाबदारी आहे। जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे। खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी या संदर्भात जबाब दिला पाहिजे। पण आमचे गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते हवेत पतंग उडवत बसतात। त्यांची पतंग फाटली आहे, खरं म्हणजे पतंग फाटली आहे, त्यांची पतंग भरकटलेली आहे। ते कसले पतंग उडवतात नागपुरात बसून।